प्रतीक्षा's कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रमंडळींनो, आज आपण घरीच बनवणार आहोत जबरदस्त ढाबा स्टाईल चिकन. धुरकट मसाल्याचा स्वाद आणि झणझणीत चव. एकदा हे ढाबा स्टाईल चिकन तुम्ही खाल्लत ना, तर तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटेल. घरच्या घरी रेस्टॉरंटसारखं टेस्ट हवा असेल तर हे ढाबा स्टाईल चिकन तुम्ही नक्की ट्राय करा. झणझणीत, मसालेदार आणि एकदम परफेक्ट. आजचा मेनू आहे ढाबा स्टाईल चिकन. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. अशा प्रकारे आपल्याला 2 ते 3 वेळा चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. फोडणीसाठी आपल्याला बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर, दही आणि अद्रक लसूण याची पेस्ट लागणार आहे. साहित्य अगदी थोडं पण चव एकदम भन्नाट अशी लागणार आहे. आता सर्व हे आपण चिकनला व्यवस्थित लावून घेणार आहोत आणि चिकन 30 मिनिट आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे. चिकन मसाला टाकायचा आहे. चवीप्रमाणे आपण मीठ टाकणार आहोत. छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. ढाबा स्टाईलची खरी मजा म्हणजे मसाल्याचा तो जबरदस्त फ्लेवर. छान आपण 30 ते 40 मिनिट चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत. मॅरिनेट केल्यामुळे चिकनचा स्वाद आणखी दुप्पट होतो. चिकन खूप स्वादिष्ट लागते. चिकनचे तेच प्रकार खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर माझ्या चॅनलवर चिकनचे वेगवेगळे प्रकार दाखवले, ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. आता भांडं आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल मस्त आपण कडकडीत गरम करून घेणार आहोत. चिकन आपण मुरायला ठेवलं आहे, त्याच्यामुळे चव आणखी दुप्पट होणार आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता टाकायचा आहे. कांदा टाकून घेणार आहोत आपण. एकदम ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. फ्लेम हाय ठेवा. मस्त कांदा आपण परतून घेऊया. आजचं जेवण एकदम स्पेशल होणार आहे. ज्यांना झणझणीत आवडतं त्यांनी हे चिकन नक्की ट्राय करा. जे नॉनव्हेज प्रेमी आहेत ही रेसिपी खास त्यांच्यासाठी आहे. जे चिकन लवर आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा. मस्त कांद्याचा रंग आता बदलत चालला आहे. अजून आपल्याला 2 ते 3 मिनिट कांदा छान परतून घ्यायचा आहे. आता आपण तयार केलेली पेस्ट टाकणार आहोत. अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे मी. 3 मोठे चमचे पेस्ट टाकायची आपल्याला. छान आपण कच्चा वास जात नाही पेस्टचा तोपर्यंत मस्त व्यवस्थित परतून घेऊया. एकदा हे तुम्ही चिकन चाखून बघा, बोटं चाटत राहाल. आज आपल्या किचनमधून येतो एकदम ढाबा स्टाईल चिकनचा जबरदस्त सुगंध. ढाब्यावर बसून जेवायची जी मजा असते ना, तीच मजा आज आपण घरच्या घरी अनुभवणार आहोत. आता आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची आहे. 1 मोठा टोमॅटो टाकला आहे मी. मस्त आपण परतून घेऊया. ढाबा स्टाईल चिकन म्हणजे फक्त एक डिश नाही तर तो एक फील आहे. झणझणीत मसाले, घमघमाट सुगंध आणि एकदम तोंडाला पाणी सुटेल असा रंग. घरभर असा सुगंध पसरला आहे की सगळ्यांचीच भूक दुप्पट होणार आहे. मस्त आपल्याला प्युरी परतून घ्यायची आहे. आपण कोणताही मसाला टाकला नाही तरी सुद्धा तुम्ही त्या प्युरीचा रंग बघू शकता आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे ढाबा स्टाईल चिकन. आता आपल्याला दही टाकायचं आहे. मस्त आपण दही त्या प्युरीमध्ये एकजीव करून घेणार आहोत. मस्त अशा प्रकारे आपण ग्रेव्ही बनवून घेतली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप शेअर करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप सपोर्ट आणि प्रेम करा. तुमच्या सर्वांच्या सपोर्ट आणि प्रेमामुळे एक महाराष्ट्रातली मराठी मुलगी पुढे जाईल. आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे. 1 मोठा चमचा आपण आगरी कोळी मसाला टाकलेला आहे. 1 मोठा चमचा आपल्याला एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकायचा आहे. 1 मोठा चमचा आपण गरम मसाला टाकलेला आहे. मस्त आपण हे सर्व मसाले त्या ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घेणार आहोत. ग्रेव्ही किती मस्त घट्ट होत चालली आहे बघा. ढाबा स्टाईल चिकन म्हणजे झणझणीत आणि फुल ऑन टेस्ट. आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. लक्षात ठेवा, चिकन जेव्हा आपण मॅरिनेट केलं होतं तेव्हा सुद्धा मिठाचा वापर केला होता. छान आपण एकजीव करून घेऊया.
ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. इथेच टेस्ट सेट होते. रंग बघा किती सुंदर येतोय, एकदम हॉटेलसारखा. ढाबा स्टाईलची खरी मजा म्हणजे मसाल्यात तो जबरदस्त फ्लेवर. जो मसाल्याचा फ्लेवर येतो ना, तो एक नंबर. मस्त आपली ग्रेव्ही तयार झाली आहे. आता घरभर असा सुगंध पसरलाय की भूक दुप्पट होत चालली आहे. ज्यांना झणझणीत आवडते त्यांनी हे चिकन तर जरूर ट्राय केलंच पाहिजे. आता जे चिकन आपण मॅरिनेट केलं होतं ते त्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत. मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारचे चिकन बनवलं की जेवण आपोआपच स्पेशल होतं. रोटी असो वा भाकरी असो किंवा गरम भात, कशासोबतही हे चिकन भारीच लागणार आहे. छान चिकन आपण ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घेऊया. फ्लेम हाय ठेवायची आपल्याला. चिकनचा सुगंध अप्रतिम येतो आहे. खास म्हणजे घरच्यांसाठी प्रेमाने बनवलेलं असल्यामुळे त्याची चव अजूनच वाढणार आहे. आपण 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून एक वाफ देऊ चिकनला. मस्त वाफ आली आहे. झणझणीत चव, मसाल्याचा जबरदस्त तडका आणि एकदम हॉटेलसारखा लूक. आजचं जेवण खरंच धमाल होणार आहे. आता आपण चिकन शिजण्यासाठी पाणी टाकलं आहे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. छान आपल्याला चिकन मऊसर शिजवून घ्यायचं आहे. खूप भारी दिसतंय चिकन. छान रंग आला आहे. पुन्हा आपण झाकण ठेवून व्यवस्थित चिकन शिजवून घेऊया. आता चिकनची संपूर्ण चव ही शिजण्यावर अवलंबून आहे. रस्सा तर एकदम भन्नाटच झाला आहे. ताटावर आपण थोडंसं पाणी ठेवणार आहोत. 5 मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे. मस्त उकळी आली आहे आणि या वाफेतून जो सुगंध येतो ना, त्याच्यावरूनच समजू लागते की चिकनचा रस्सा एकदम भन्नाट लागणार आहे. आता तुम्हाला हे चिकन खाण्यासाठी कोणत्याही ढाब्यावर, हॉटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने ढाबा स्टाईल चिकन बनवू शकता. पुन्हा आपण वरून थोडी कोथिंबीर टाकली आहे. 1 मोठा चमचा एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकून घेतला आहे. पुन्हा मस्त आपण एकजीव करून घेऊया. तुमच्याकडे पाहुणे आले तर तेव्हा सुद्धा तुम्ही अशा प्रकारे चिकन बनवू शकता आणि या चिकनची चव तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही. तुम्हाला खाल्लं कीच समजेल. अशा प्रकारे एकदा तुम्ही चिकन बनवून बघा. असं ढाबा स्टाईल चिकन घरी बनवलं की बाहेर जाण्याची गरजच नाही. घरच्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सगळी मेहनत वसूल होते. मस्त आपलं चिकन शिजलं आहे आणि रस्सा बघा किती भारी झाला आहे. फ्लेम आपण हाय ठेवूया. आजचं जेवण एकदम खास आहे. एकदा हे तयार झालं की सगळे प्लेट घेऊन तयारच असतात. पुन्हा आपण 2 ते 3 मिनिटांसाठी चिकनला एक वाफ देणार आहोत. तुम्हाला कसं वाटलं आजचं ढाबा स्टाईल चिकन हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा. हे चिकन तुम्ही तांदळाची भाकरी, चपाती, रोटी किंवा गरमागरम वाफाळत्या भातासोबत खा. अप्रतिम लागते. गरमागरम सर्व केल्यावर वरून थोडी सजावट केली ना की दिसायलाही एकदम चिकन रॉयल वाटते. एकदा हे तुम्ही चिकन खाल्लं ना की बोटं चाटत बसाल. गरमागरम ढाबा स्टाईल चिकन खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.